हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय फर्स्ट व्हिडिओ. माझे नाव नेत्रा आणि मी तुमचे खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे DNR डेली फॅमिली ब्लॉग्स विथ ट्रॅव्हल फन अँड मोर. आज मी माझ्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ अपलोड करत आहे आणि मी जात आहे टिटवाळ्यातील सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाला. चला तर मग तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत सिद्धिविनायकांच्या दर्शनासाठी. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून मी माझं आणि माझ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन करून देते. माझे नाव नेत्रा आहे आणि मी एक हाऊसवाईफ आहे. माझ्या मिस्टरांचं नाव रितेश आहे आणि ते IPC कंपनीत कामाला आहेत. मला एक 3 वर्षाची मुलगी आहे जिचं नाव दुर्वा आहे. आम्ही टिटवाळा शहरात श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिराच्या परिसरात राहतो. हाऊसवाईफ असल्या कारणाने घरी बसून काहीतरी करायची इच्छा सगळ्यांप्रमाणेच माझ्या मनात सुद्धा होती. त्यामुळे मी हा नवीन ब्लॉगिंग चॅनल सुरुवात केलं आणि मी आता रोज तुमच्या भेटीस येणार आहे. तुमचा सपोर्ट असंच माझ्या पाठीशी राहू द्या आणि माझं काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुरुस्त किंवा ती चूक पुन्हा नाही करण्याचा प्रयत्न करेल. आणि बोलता बोलता मी मंदिराच्या परिसरात पोचले आहे. हे मंदिर आहे. आता मी गाडीतून उतरली. माझ्याकडे माईक नसल्या कारणाने माझा आवाज खूप कमी येत होता, म्हणून मी या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर दिला आहे. हा तलाव आहे. मंदिराच्या परिसरात खूप छान असा तलाव आहे, ज्याच्यात खूप मासे असतात, ज्याला भाविक भक्त येणारे ब्रेड्स असे कुरमुरे असे खाऊ घालतात तेव्हा ते बाहेर दिसतात. आणि त्याच्यात बोटिंगसुद्धा चालू असते. संध्याकाळी वगैरे चालू असते. सकाळी ऊन असल्याने एवढं कोणी बोटिंगमध्ये बसत नाही किंवा तेव्हा ती नसते सुद्धा चालू. संध्याकाळीच ती चालू असते. खूप असा सुसज्ज तलाव आहे. तिथे खूप बर्ड्स आहेत, खूप कबूतर आहेत आणि तिथे वॉर्न केलं आहे की कबुतरांना खायला घालायचं नाही असं, कारण तिथे खूप कबूतर आहेत, खूप जास्त. तलावाच्या आजूबाजू मंदिराच्या पूर्ण छतावर पूर्ण कबूतर बसलेले असतात. चला तर मग आपण आता जाऊया मंदिरात. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या. आता आपण बाप्पांचं दर्शन घेऊया. असं जाताना हा पार्किंग एरिया आहे. इथे सगळ्या वाहनांची पार्किंग केली जाते आणि जाताना तुम्हाला असे बरेचसे शॉप बघायला भेटतील, जिथे तुम्हाला दुर्वांची माळ, फुलांची माळ, नारळ, मोदकांचा प्रसाद, गणपती बाप्पासाठी मोदकांचा प्रसादच इथे भेटतो. म्हणजे पेढे वगैरे पण अवेलेबल असतात, पण जास्त मोदकच आणि लाडू, बुंदीचे लाडू हेच प्रसाद म्हणून घेऊन जातात सगळे. जात असताना असे गणपतीची मूर्ती, कुंकू, चंदन अशा बऱ्याचशा शॉप तुम्हाला बघायला भेटतील. छोट्या छोट्या पोरांची खेळणी, गणपतीच्या मूर्ती, सगळ्या सिद्धिविनायकांच्या मूर्ती, पोरांसाठी खेळणी अशा शॉप बघायला भेटतात. महिलांसाठी बांगड्या वगैरे. असं पुढे चालत गेलं की थोड्या अंतरावर आम्ही यांच्याकडून नेहमी म्हणजे ताट घेत असतो पूजेचा, तर त्यांच्याकडूनच ताट घेतलं आहे. हे माझ्या मिस्टरांचे जिममधले फ्रेंड आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडूनच घेतो. अगोदर चप्पल आतमध्ये ठेवायला एवढी जागा नव्हती. आता खूप छान तिथे बांधकाम झालेलं आहे म्हणून चप्पल आतमध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. बाहेर काढायला अशी केस पण आहेत, म्हणजे शूज ठेवायला रॅक, आणि बाहेर पण काढू शकतो. ज्यांना माहीत नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यावर त्यांना समजेलच. असं पुढून अशी एंट्री घ्यायची आहे. इथे गजरे, माळ विकणारे असे भरपूर बसलेले असतात. दुर्वाने सुद्धा तिच्या हातात एक गुलाबाचं फूल घेतलं आहे, बाप्पांना देईल म्हणून सांगते आणि ती बाप्पांना देणार आहे आता फूल. बघूया आता दुर्वा कशी देते ते. चप्पल रिमूव्ह करून आम्ही गेलेलो आहोत बाप्पांच्या दर्शनासाठी.
कॅलेंडर्स, सगळ्या टाईप्सच्या वस्तू, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हवं नको ते सगळं तिथे भेटतं. हे सगळे वाळवणीचे पदार्थ आहेत. पापड, कुरडई, चिप्स आणि अजून बरंच काही.